बघा, त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. ज्यावेळी हा घटना घडली, एका राजस्थानीला मारलं गेलं, सर्वात पहिला पोस्ट मी केलं. बघा, त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. ज्यावेळी हा घटना घडली, एका राजस्थानीला मारलं गेलं, सर्वात पहिला पोस्ट मी केलं. त्यांचं कलादालन जो केलं ते 25 कोटीचं टेंडर 150 कोटीवर कसं गेला आणि टेंडरना काढताना एवढी मोठी रक्कम कशी काय पेमेंट केली. तर भाषेचा कुठे, भाषा खूप छोटी गोष्ट आहे. त्याने हिंदुत्ववादी सोडूनच युती केली, काँग्रेस बरोबर चुपी युती. शहरामध्ये निवडणूक आहेत, आचारसंहिता सुरू आहे आणि काश्मीर परिसरामध्ये सातेकरमध्ये काही पक्षाचे पदाधिकारी स्वतःचं नाव सांगून प्रचार करत आहे की विकास कामे आम्ही करत आहोत. बघा, असं आहे की या मीरा भाईंदरमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं ज्यावेळी सरकार आलं आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर या शहराला ट्रिपल इंजिनची सरकार झाली. मीरा भाईंदर, राज्य आणि केंद्र, त्यावेळी ह्या शहराचे मोठ्या प्रमाणात विकास झाले. हे जे पाण्याचं पाईप जिकडे ते लोक नाचगाच करतात आहे, तो डिंपल मेहता मॅडम महापौर असताना तो ठराव करून तो आम्ही प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवलं. मेट्रो असेल, आपले सूर्या धरणची योजना, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं असतं, त्याचे भूमिपूजन झालेलं आहे. तेच या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी. आणि जे आपण विकास कामं बघता, फ्लायओव्हर असू द्या, मेट्रो असू द्या, CP ऑफिस, हे सगळं त्यावेळचं आहे. म्हणजे कोणी त्याचं क्रेडिट घ्यायचं काही कारणच नाही आहे. आणि जनतेला सुद्धा माहीत आहे की या शहरामध्ये विकास कोणी केलं, डेव्हलपमेंट कोणी केलं. त्या लोकांनी फक्त खाली दुसरे गेट बीट तोडून परत नवीन गेट लावायचं, आपलं नाव लावायचं, गेट तोडायचे, नवीन लावायचे, असं आहे. आणि त्यांचं जिता जागता उदाहरण आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कलादालन जो केलं ते 25 कोटीचं टेंडर 150 कोटीवर कसं गेला आणि टेंडरना काढताना एवढी मोठी रक्कम कशी काय पेमेंट केली, हा प्रश्न मोठा आहे. आणि नक्की ह्या जनतेसमोर येणार की महाराष्ट्र प्रेम आहे, मराठी माणसावर प्रेम आहे, पण ह्या गोष्टी मारांचा आम्ही निषेध करतो. आणि त्यावेळी सर नाही केले, मी त्यांच्या सोबत आहे, मैं उनके साथ में, मैंने FIR कराया, हे कराया, ते गेलं. कारण ते एवढी मोठी संख्या जनता जमा झाली, त्यांना एवढं मोठं वोट बँक जाईल. आणि नंतर माहित पडला की मराठी एकीकरण समितीने त्यावेळी सगळं मराठीला बोलवलं, एकत्र आणलं. ते बोलले कोण उत्तर भारतीय, कोण मारवाडी, ते तिकडे गेले. तिकडनंही हकलला आणि इकडनंही हकलला. एक ऐकून घ्या, आता त्यांनी ते मीरा भाईंदरमध्ये मतं त्यांना मिळणार नाही. गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, मराठी, हे सगळं मतं मिळणार नाहीये. म्हणून हे मतांचं आता लालचपोटी सगळं करतात, त्यांचं कुठलाही धर्म नाही. आता मी जर सांगितलं त्यांनी युती सुद्धा छुपी युती काँग्रेस बरोबर केली आहे. तर भाषेचा कुठे, भाषा खूप छोटी गोष्ट आहे. त्याने हिंदुत्ववादी सोडूनच युती केली, काँग्रेस बरोबर छुपी युती. कृपाशंकर सिंगने जे वक्तव्य केलं होतं की उत्तर भारतीय महापौर बनणार, याच्यावरती गदारोळ झाला. आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठी होणार. तर या वाक्याचे तुम्ही सहमत आहात? मीरा भाईंदरमध्ये एक ऐका, मुंबईवर बोलण्याचा काय मला अधिकार नाही. मीरा भाईंदरचा जो महापौर होईल, ज्यावेळी नगरसेवक निवडून येतील, ते सर्व चयन करतील, पक्षाला प्रस्ताव पाठवला जाईल, त्यानंतर कोण महापौर ह्याचा निर्णय होतो. कधी जाती समीकरण बघून महापौर होत नाही. आणि अनुभवी कोण आहे, आरक्षण कुठलं आहे, ओपन आहे, महिला आहे, OBC आहे, मग आमच्याकडे कुठले याच्यामध्ये काय बोलतो क्रायटेरियामध्ये बसतात, त्यानंतर पक्षाकडे ती यादी जाते. आमच्याकडे असं सिस्टम कधी नाही झालं की या आणि महापौर व्हा. ते पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील की कोणाला महापौर करायचं, परंतु हे भाजपचं महापौर होईल. लहान भाऊ आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला भस्मास होते, ही बदलती भूमिका का नेमकी? त्यांना कसं आहे, अंगूर मिले तो मिठे, नाही मिले तो खट्टे, हे त्यांची नेहमी भूमिका राहिली आहे. म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही युतीला गेलो नाही. ऐकून घे, मला अधिकार नाही तर मी तर महाराष्ट्रात पण नाही केली असती. उदाहरण सांगू, मीरा भाईंदरला नेहमी त्यांनी कथनी आणि करणी ते वारंवार ते बोलले, मी नाही बोललो. आम्ही त्याला पाडलं, आम्ही त्याला दाखवलं, हे सगळं त्यांनीच सांगितलं, आम्ही नाही सांगितलं, असं त्यांनी अनेकदा सांगितलंय. तर म्हणून त्यांची कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. अशा लोकांबरोबर कधी युती होऊ शकत नाही.